मंडळी थेट साहेबांनाच विचारू, कारण की आज जे काय आलेले आहे ते साहेबांना आपल्याला विचारायला लागणार आहे. तर चला व्हिडिओ बघायचा, साहेबांना आपण थेट विचारणार, कारण की खूप स्वस्त आणि अर्जंटमध्ये विकायला, आणि त्यांनी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. पण इथं कोण उभे आहे त्यांना तरी विचारू आपण. डायरेक्ट जाऊ साहेबांच्या ऑफिसमध्ये. ऑफिस आहे इथं. आता हे कोण दिसतात, हे तर ओळखीचेच दिसतात. थोडस जवळ जाऊ. अहो मामा, काय कसं काय तुम्ही? अहो काय नाही, साहेबांना EMI जमा करायला आलो होतो. संपूर्ण फिटले. आता ते मला पावती देणार आहे, संपूर्ण डॉक्युमेंट देणार आहे साहेब. आणि दुसरी गोष्ट काय, मला काय आठवण घेतलं, काय आठवण नाही मला. हा का, तुमचे व्हिडिओ बघून तर मी घेतलं होतं, पण आठवण येत नाही काय घेतलं मी. अहो मामा, जे पण घेतले ना लय भारी घेतलेले. हा, लय भारी. हा, आणि त्याचे रेट पण आहे ना जबरदस्त झालेले. बरोबर. मी साहेबांना भेटतो. साहेब माझे वाट बघतात. त्यांनी कॉल केलं होतं, बोलवलं होतं. आता ते बघू. मंडळी, साहेबांबरोबर आपण चर्चा करणार आहे. तुम्हाला एक काम करायला लागणार आहे. हा जो व्हिडिओ आहे हे बिलकुल बी स्किप नाही करायचं. नवीन आले असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दाबवायला लागणार, कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी वेगवेगळी माहिती आम्ही आणतो. आणि हे मामा पण आले होते तेच बघून. तर चला मंडळी, आपण साहेबांच्या ऑफिस मध्ये शिरू आणि त्यांना प्रत्यक्षात जे काही आपल्या आहे, त्यांनी कशासाठी बोलवलं आणि काय नवीन आपल्यासाठी आणलेले ते आपण विचारू त्यांना. नमस्ते, मी फैयाज तांबोळी, 11 ड्रीमलँड डेव्हलपरचा ओनर. तर आम्ही जी प्रॉपर्टी. सर येऊ का आतमध्ये? या कासिम भाई, या. धन्यवाद. वेलकम कासिम भाई, तुम्ही आला ड्रीमलँड डेव्हलपर्स मध्ये. या साहेब, या. अहो साहेब आले. मामा मला पहिला भेटले, त्यानंतर मी म्हटलं मामांना की मी डायरेक्टली साहेबांना भेटू. आणि साहेब काय म्हणजे कसं काय आज आठवण काढली आमची? बोलवलं साहेब, खूप दिवस झाले तुम्हाला भेटलो नव्हतं, बोललो नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला आमंत्रण केलं आम्ही साहेब. बघा साहेब, काहीतरी नवीन आणलं असेल तुम्ही, बरोबर ना? चालूच आहे साहेब, नवीन घेणे देणे विकणे चालूच आहे. ना पण खूप स्पेशल आणलेलं, जसं मामाचं डबल ट्रिपल झालेलं आहे तसंच काहीतरी तुम्ही अजून मामांना विचारा ना. हे मामांनी 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे प्लॉट घेतला होता. 4.5 लाख रुपये गुंठ्यानी प्लॉट दिला होता. त्यांच्या प्लॉटची अमाऊंट खूप जास्त झालेली आहे आता. ते मामा पण खूप आनंदी आहे, त्यांना प्लॉटची व्हॅल्यू वाढली त्यांची. बरोबर ना मंडळी. आम्ही जे काही प्लॉट देतोय फक्त डेव्हलपरचाच फायदा नाहीये, तिथं आम्ही कस्टमरचा बी फायदा पूर्ण करून देतोय. जी प्रॉपर्टी आम्ही विकतोय ती कस्टमरचा बी बेनिफिट 100% 1-2 वर्षामध्ये डबल होतोय. बरोबर ना. आणि मंडळी, तुम्ही जे विचारत होते ना की पुण्याच्या जवळ काय भेटणार काय नाही, बघा मी डायरेक्टली साहेबांना पण माहिती उरली. कांचनला साहेब काय भाव चालू आहे? 25-30चा प्लॉटचा भाव चालू आहे का ना ऍग्रिकल्चर, बरोबर ना? सर, पुण्यापासून तर 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत खूप जास्त प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढलेली आहे. ओके. कारण की पुण्यापासून 60 किलोमीटरचा एरिया PMRD मध्ये गेलेला आहे. त्यानंतर यवत, समजा पुण्यापासून 40 किलोमीटरवर यवत गाव आहे. बरोबर. इथे खूप मोठी, याने दौंड तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव यवत गाव आहे. आणि हे रिपोर्टचं पण लोकांनी ऐकला, त्यामुळं पण झालं त्याचं काम. यवत पासून पुरंदर हद्द फक्त 4 किलोमीटर. 4 किलोमीटर. जे एअरपोर्ट होणार आहे ते फक्त 18 किलोमीटरवर एअरपोर्ट आहे. 18 किलोमीटर. तर त्यामध्ये लॉजिस्टिक पार्क, IT पार्क हे सगळं डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळे जमिनीच्या किमती आभाळाला पोचलेल्या आहेत. बिलकुल. आणि मंडळी, मी तुमचेच प्रश्नांचे उत्तर साहेबांना विचारणार. तुम्ही जे मला विचारले होते ना की आम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर आम्हाला असं पाहिजे होते की सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खतवाले असे प्लॉट पाहिजे होते. तर तेच तुमचे प्रश्न इकडं साहेबांना विचारणार आहे की सेपरेट 7-12 वाले प्लॉट आहे का, हा शेती आहे का अजून त्यांना पण. हे कारण की हे तुम्ही बघितले स्टार्टिंगला, हे डेव्हलपर आहे प्लस बिल्डर आहे. थोडस कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो, पण एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी इथं असणार आहे. साहेबांचा नंबर पण तुम्हाला कदाचित दिसत असेल इथं, पण अजून थोडंसं सबूर करा, थांबा. मी साहेबांना प्रश्न एक विचारतो. तुमचा एखादा फार्म हाऊस सारखं घर इथंच होणार आहे, कुठं काय बजेट सगळं आपण ओके. तर साहेब, पहिला माझा एक प्रश्न आहे की सर, सेपरेट 7-12 वाल्या जमिनीचा खूप ट्रेंड चालू झालेला आहे साहेब. देतोय तर आमच्याकडं 1 गुंठ्यापासून तर 11 गुंठ्यापर्यंत आम्ही घरासाठी प्लॉट देत आहे. त्याच्यानंतर कुणाला फार्म हाऊससाठी प्लॉट पाहिजे
तर कमीत कमी 11 गुंठे, 1 एकर, 2 एकर फार्म हाऊससाठी पण प्लॉट देतोय. कुणाला बाबा बिझनेससाठी गोडाऊन पाहिजे, इंडस्ट्रियल येणे प्लॉट पाहिजे, तर ते पण आम्ही प्रोव्हाइड करून देतोय. तर कस्टमरची जे काही प्रॉपर्टीची जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनुसार आम्ही प्लॉट त्यांना देतोय. बिलकुल. आणि साहेब, आता आपण एक रील पण टाकली होती, ती व्हायरल झाली साहेब. तुम्ही बघितली असेल नसेल, पण ती व्हायरल झाली. मला असं वाटतं की त्याचे कॉल पण तुम्हाला आले असेल, आणि आपण जास्त करून रीलमध्ये पण माहिती देऊ राहिलेली. पण आज हे स्पेशल व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांनी बोललं होतं, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. साहेब, ते 10 गुंठ्याचा काय रेट असणार आहे? सर, आता आपल्याकडं 10 गुंठे प्लॉट आहेत, तर ते कमीत कमी 21 लाखामध्ये 10 गुंठे आपण देतोय. त्यामध्ये तुम्हाला 50% अमाऊंट भरायची आहे. 50% अमाऊंट दिल्यानंतर तुम्हाला खरेदी खत करून देणार आम्ही. त्यानंतर तुमचा 7/12 बनणार. 7/12 झाल्यानंतर जी 50% उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला 20 महिन्यामध्ये EMI वर द्यायची आहे विदाऊट इंटरेस्ट. मंडळी, तुम्हाला कळालं का? माझे भरपूर व्हिडिओ होते आणि त्या 21 लाखाच्या बद्दल बोलत होतो, पण तिकडे मी काय बोललो? कुठलाच व्हिडिओ माझा चेक करा, त्याच्यामध्ये EMI बद्दल मी बिलकुल बी बोललो नाही. पण साहेबांनी बघितलं आपली जी धावपळ, आपले व्हिडिओ बघितले, आपले सबस्क्रायबरनी जे व्हिडिओ पाहिले, त्यांनी संख्या बघितली व्ह्यूजची, 10, 20 हजार 21 लाखाच्या त्या व्हिडिओला. तर त्यांना म्हटलं की साहेब, माझ्याकडे असे पण लोक आहे की त्यांना आहे ना हे प्लॉट जे आहे ना EMI वर पाहिजे. खरं बोलतो, EMI वर पाहिजे. तर त्यांनी म्हटले की काहीतरी आपण कासिम भाई, आपण काहीतरी बसून मार्ग काढू, आणि हाच मार्ग तुमच्यासाठी इथं त्यांनी काढलेला आहे की EMI वर तुम्ही चेक करा कोणच म्हणजे. आणि हे जे प्लॉट आहे ना, डायरेक्टली नो एजंट, नो ब्रोकर, डायरेक्टली ओनरच. आणि अजून एक त्या 21 लाखाच्या प्लॉट बद्दल विचारायचं की ते प्लॉट देतात का शेती देतात, शेतीचा दाखला देतात, तर ते आपण प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून घेऊ. सर, हे कसं काय देणार आहे तुम्ही? म्हणजे प्लॉट देणार का शेती देणार, आणि शेतीचा दाखला कसं काय असणार आहे याच्यामध्ये? बघा, आता तुम्ही 11 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा प्लॉट घेतला तर तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा 7/12 तुमचा होणार आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी घ्यावा लागेल, 7/12 बनवावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही शेतकरी आहे त्याचा पुरावा तयार होतो. बरोबर. मंडळी, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही कोशिश करत असतो की प्रॉपर्टीची आम्ही तुम्हाला डिटेल, प्रॉपर्टीची म्हणजे पेपरची डिटेल देऊ. आणि आता जे पेपरची, आता अजून मी त्यांना प्रश्न विचारतो, कारण की हे बरेचशा लोकांच्या माइंडमध्ये आहे की नुसतं 11 गुंठ्याचा 7/12, 11 गुंठ्याचा होतो, असे भरपूर लोकांचे हे आहे. आणि हे जे मामा बसले ना, मामा इकडे बसलेले बा, त्यांच्या मनामध्ये पण स्टार्टिंगला प्लॅन होतं की ते 11 लोकांमध्येच. साहेब, हे 11 लोकांमधलं ते लोकांच्या डोक्यामध्ये बसलेले की 11 गुंठे घेतलं तर तवाच होतो, 10 गुंठ्यामध्ये होत नाही असं काही बोलतात आपल्याला. नाही, ग्रुपमध्ये कमीत कमी 10 गुंठेमध्ये ग्रुप डॉक्युमेंट तुमचं होतं. बरोबर साहेब, हेच मी बोलत होतो की तुम्ही 10 गुंठे घेतले ना, तुमचा 7/12 तुमचा खरेदी खत होणार आहे. आणि अजून एक प्रश्न होता की साहेब, शेतीचा दाखला साठी काय एक्स्ट्रा पैसे द्यायला लागणार का? पेपर काय असणार आहे? काही नाही, डॉक्युमेंटरी तुम्हाला फक्त सेल डीड साठी स्टॅम्प ड्युटी ती भरावी लागेल, बाकी एक्स्ट्रा काही खर्च नाहीये. म्हणजे सर, आता अजून लोड आलं का? म्हणजे 21 लाखाच्या वरती किती असणार आहे सर? 21 लाखामध्ये जे काही डॉक्युमेंटरी व्हॅल्युएशन आपण दाखवतोय, तर ते व्हॅल्युएशनची स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावं लागेल. तुमच्या वकिलाची फी, ते इन्क्लूड कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये तुम्हाला तो खर्च येईल. म्हणजे 21.5 होतात का? हो, 21.5 लाखापर्यंत किंवा 22 लाखापर्यंत तुम्हाला ती प्रॉपर्टी तुमची. आणि प्लॉट कशी असणार, काय व्हॅल्यू काय असणार नंतर त्याला? आणि प्रॉपर्टी सर, आता काय आहे, पुण्यापासून यवत हे गाव 40 किलोमीटर अंतरावर आहे. एअरपोर्ट होणार आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, सिटी बस पुण्यापासून यवतपर्यंत आहे. तर हे जे आता डेव्हलपमेंट दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्या अनुषंगाने की प्रॉपर्टी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा 100% त्याच्यामध्ये तुमचा बेनिफिट होणार आहे. ओके. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय आता ती वर्ष 2 वर्षांनी दाम दुप्पट तुम्हाला 100% मिळेल. कारण की ह्या पद्धतीने एवढ्या फास्ट डेव्हलपमेंट होतीये, चालू आहे. एअरपोर्टचं जे काम चालू आहे, त्यामुळे ज्या प्रॉपर्ट्या आता 2 लाख 3 लाख रुपये गुंठ्याने मिळत होत्या, त्या प्रॉपर्ट्या आता 10 लाख रुपये गुंठा झालेल्या आहेत. तर तुम्ही प्रत्येकाने विचार करा, इन्क्वायरी करा, आणि आम्ही जी काही प्रॉपर्टी देऊ त्या प्रॉपर्टीचे तुम्ही कोणत्याही वकिलाला त्याचे पेपर तुम्ही दाखवू शकता, त्याची इन्क्वायरी करू शकता, त्याच्यानंतर आमच्याबरोबर तुम्ही व्यवहार करा. म्हणजे मला माहिती आहे, अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे की जे पुण्यामध्ये घडलं, जे बंगले तुटले, कसे काय तुटले, त्याच्याबद्दल पण सकाळीच आमचं बोलणं झालं होतं.
तर ते पण विचारून घेऊ. पण मंडळी, आणि जे 21 लाखाचे त्यांच्यासाठी तर हायच हा व्हिडिओ. आणि ज्यांना छोटे प्लॉट घ्यायचे, 1 गुंठा घ्यायचा, 2 गुंठा घ्यायचा, तर त्यांच्यासाठी पण हा